कष्टाचे सोने मातीमोल कांदा पिकवून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू। जिल्ह्यात सध्या लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असून बाजार समित्यांमध्ये दर घसरलेले दिसत आहेत। 1 नंबर कांदा 9 ते 13 रुपये किलो दराने विकला जातोय, तर 3 नंबर कांद्याला केवळ 1 ते 5 रुपये किलो इतकाच भाव मिळत आहे। उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिळणारे उत्पन्न अपुरे ठरत असल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडला आहे। एकरी कांदा पिकवण्यासाठी सरासरी 50 ते 60 हजार रुपयांचा खर्च येतो। मात्र सध्याच्या बाजारभावानुसार एकरी अवघे 40 ते 50 हजार रुपयेच मिळत असल्याने मेहनतीचा मोबदला देखील हातात राहत नाहीये। दरातील घसरणीमुळे शेतीचे गणितच बिघडले आहे। उत्पादन खर्चाचा तपशील पाहिला तर नांगरगट, रोटावेटर, काकऱ्या करणे, पट्टी पाडणे, बियाणे, रोपे उपटणे व लागवड, मजूर व वाहतूक, खते, तणनाशके, फवारणी, काढणी, गोण्या भरणे आणि बाजारापर्यंत नेण्याचा खर्च यांचा एकत्रित आकडा 60 हजारांच्याही पुढे जातोय। शेतकऱ्यांच्या स्वतःच्या श्रमाचा हिशोब धरला नसतानाही हा खर्च मोठा आहे। पूर्वी कांदा उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर होता, मात्र आता गुजरात, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश येथेही मोठ्या प्रमाणात उत्पादन होत आहे। देशांतर्गत पुरवठा वाढला असला तरी मागणी कमी आहे। तसेच शेजारील देशांना इतर बाजारातून स्वस्त कांदा उपलब्ध होत असल्याने निर्यातीवर परिणाम झाला आहे।